सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, सुस्वागतम. मी रेखा गायकवाड, सरदारनगर मनपा मराठी शाळा क्रमांक 1 आणि माझी सहकारी श्रीमती निलिमा चौधरी आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत मराठीच्या पाठामध्ये आपण भांड्यांची दुनिया, त्याच्यानंतर गचगंधारी, कविता अशा अनेक प्रकारचे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण व्याकरण पाहिलेलं आहे. आज आपण निबंध लेखन या विषयावर माहिती पाहणार आहोत. तर आजच्या या पाठामध्ये आपण निबंध कसा लिहावा याची माहिती पाहणार आहोत. मुलांनो, तुम्ही आतापर्यंत अनेक निबंध लिहिले असतील, हो की नाही? सांगाल का मला कोणते निबंध लिहिले तुम्ही? मुलांनो, मी सांगू? हा, सांगा सांगा, एकेकाने बोला. हा, आईवर निबंध. व्हेरी गुड, छान. माझी आई निबंध तुम्ही लिहिलाय. आणखीन कोणता लिहिला रे? आणखीन कोणते कोणते निबंध लिहिले तुम्ही? आठवतंय का काही? बोला. शिक्षकांवरील निबंध. आणखीन एखाद्या नेत्यावरचा निबंध लिहिला होता का रे तुम्ही? लोकमान्य टिळक, महात्मा गांधी असं लिहिला होता का? हो. छान छान. बरं, सणांवरती लिहिला होता? हो. कोणत्या सणावर लिहिला होता? दिवाळी. व्हेरी गुड. दिवाळी आपला आवडता सण, त्याच्यावरती आपल्याला निबंध लिहायला फार आवडतो, हो की नाही? पण कधी कधी आपण निबंध लिहायला बसतो आणि आपल्याला कळत नाही आता पुढे काय लिहू बरं मी. तर म्हणून आपण आज काय करणार आहोत, निबंध लेखन कसं करावं याची पूर्ण माहिती पाहणार आहोत. त्याच्यामुळे यापुढे तुमचा निबंध अतिशय सुंदर होणार आहे आणि शिक्षक तुम्हाला 10 पैकी 10 मार्क मिळतील, हो की नाही? मग त्यासाठी आजचा आपण लेसन हा लक्षपूर्वक बघूया, म्हणजे आपला निबंध अतिशय सुंदर आणि व्यवस्थित होईल. इतका व्यवस्थित होईल की शिक्षक तुमचा निबंध सर्वत्र वाचून दाखवतील. तर पाहूया मग, निबंध म्हणजे काय, निबंध कसा लिहावा, निबंध लिहिताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या, या सगळ्याची माहिती आता आपण घेणार आहोत. चला पाहूया पुढे. बघा, पहिलाच आहे निबंध म्हणजे काय. तर निबंध या शब्दाची फोडच अशी होते की नि अधिक बंध. नि अधिक बंध म्हणजेच निबंध. आता बंध म्हणजे बांधणे, बंध म्हणजे बांधणे, हो की नाही? तर बांधायचं आहे, पण काय बांधायचं आहे? तर योग्य बंधनात बांधलेले विचार म्हणजे काय आहे? निबंध. आता निबंध या शब्दाचा अर्थ मोरा वाळंबे हे जे आहेत यांनी असा लावलेला आहे की या शब्दाचा अर्थ बांधणे, गुंफणे असा होतो. आता हे प्रसिद्ध आहेत फार, त्यामुळे त्यांच्या व्याख्येला फारच महत्व आहे, हो की नाही? बरं, बांधणे बांधणे म्हणतोय आपण, तर बांधायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर ते आपण पाहूया. आता बघा, तुम्हाला फुलांचा हार बनवायचा असतो, हो की नाही? सुंदर सुंदर हार बनवायला सगळ्यांनाच आवडतं. तुम्ही जेव्हा बाजारात जाता की नाही, मग तेव्हा तुम्हाला फुलं हवी असतात. मग जेव्हा तुम्ही बाजारात जाता त्यावेळेला बाजारामध्ये अनेक प्रकारची फुलं असतात. गुलाब, झेंडू, मोगरा, जाई, जुई, कितीतरी प्रकारची फुलं असतात आणि त्यांचे रंगही वेगवेगळे असतात. आणि आपल्याला मग आपण काय करतो, आपल्याला कोणता हार बनवायचा आहे हे आपल्या डोक्यामध्ये असतं, हो की नाही? मग आपल्याला कोणता हार बनवायचा आहे हे लक्षात घेऊन आपण त्या त्या प्रकारची फुलं निवडतो. फुलं निवडल्यानंतर आपण घरी येतो आणि त्याच्याबरोबर दोरा सुद्धा घेतो, हो की नाही? त्याशिवाय आपण हार कसा बनवणार? म्हणून या सगळ्यांची आधी आपण जमवाजमव करतो. आपल्याला हवी असलेली फुलं, आपल्याला हवं असलेलं इतर सामान, या सगळ्याची जमवाजमव केल्यानंतर आपण घरी येतो आणि घरी आल्यानंतर मग काय करतो, शांतपणे बसतो आणि मग हार बनवताना माझा हार जास्तीत जास्त सुंदर कसा बनेल याचा विचार करतो. मग सुंदर बनवण्यासाठी कोणतं फूल मी कुठे ठेवलं पाहिजे, ते फूल त्या ठिकाणी ठेवल्यानंतर बाजूला कोणतं फूल आलं पाहिजे, रंगसंगती कोणती पाहिजे, या सगळ्याचा आपण विचार करतो. हार आपण हा बोला. हा, तर या सगळ्याचा आपण काय करत असतो, विचार करत असतो. या सगळ्याचा आपण विचार करत असतो आणि आपला हार जास्तीत जास्त सुंदर बनवण्याचा प्रयत्न करत असतो.
आणि मग हार सुंदर बनवताना आपण काय करतो, कधी आपण हिरवी पानं त्याच्यामध्ये घालतो, कधी आपण बघा सोनेरी आपल्याला धागे मिळतात की नाही ते आपण ओवतो, कधी आणखीन वेगळ्या प्रकारची फुलं ओवतो. तर हे सगळं आपण काय करतो, आपला हार जास्तीत जास्त सुंदर व्हावा यासाठी करतो. अगदी तसंच आपल्याला निबंध लिहिताना करायचं आहे. आपला निबंध जास्तीत जास्त सुंदर झाला पाहिजे यासाठी आपण आपल्याला फुलं निवडायची आहेत. पण कसली फुलं आहेत, तर ही विचाराची फुलं आहेत. आपल्या डोक्यातल्या सुंदर सुंदर विचारांची फुलं आपल्याला एकत्र घ्यायची आहेत आणि ही एकत्र फुलं आपल्याला याच्या निबंधामध्ये ओवायची आहेत, त्याची गुंफण करायची आहे, ती आपल्याला एकत्र बांधायची आहे. म्हणजे जसं आपण हार बनवताना सुंदर सुंदर फुलं एकत्र गुंफतो, तसंच निबंध लिहिताना आपल्याला सुंदर विचारांची फुलं एकत्र गुंफायची असतात. तर हे लक्षात ठेवायचंय बाळांनो, की इथे विचार तुमचे फार महत्वाचे आणि ते विचार कसे असायला हवेत, तर सुंदर असायला हवेत. वाईट विचार कोणाला ऐकायला आवडतात का, नाही की नाही. मग त्यावेळेला सुंदर विचार हे फार महत्वाचे असतात. आता आपण बघूया की निबंध लिहिताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. तर बघा, निबंध लिहिताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ते म्हणजे काय, परिच्छेद. परिच्छेद तुम्हाला माहितीये ना बाळांनो, पॅरेग्राफ. आपण काय म्हणतो त्याला, पॅरेग्राफ, हो की नाही. तर पॅरेग्राफ जर नसेल तो चांगलं दिसतं का रे वाचायला तुम्हाला, नाही. नाही, हो की नाही. पॅरेग्राफ दिसला की असं वाटतं आपल्याला हा पॅरेग्राफ आहे, तो पॅरेग्राफ आहे, त्या पॅरेग्राफ मध्ये हे आहे, दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये ते आहे, तिसऱ्या पॅरेग्राफ मध्ये ते आहे. याची आपल्याला छाटणी करणं सोपं जातं. म्हणून परिच्छेद असं हे फार महत्वाचं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, नवीन मुद्दा नवीन परिच्छेदावरती लिहायचा. आपण वेगवेगळे परिच्छेद का पाडतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला नवीन नवीन विचार मांडता यायला हवे. आणि तिसरा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे सुवाच्य अक्षर असावं. आता बघा, मी शब्द इथे कुठला वापरलाय, सुवाच्य. सुवाच्य म्हणजे काय, तर जे आपल्याला सहजपणे वाचता येईल असं. तुम्ही सुंदर निबंध लिहिलाय, पण जर तो वाचताच नाही आला तर बाळांनो काही उपयोग आहे का त्याचा. म्हणून तुमचं अक्षर सुंदर असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण त्याचबरोबर अगदी सुंदर नसेल तरी ते समोरच्याला वाचता येणं फार आवश्यक आहे. म्हणून अक्षर तुमचं सुवाच्य असलं पाहिजे. त्यानंतर निबंधाला सुरुवात करायची आहे. आता पहिल्यांदाच सुरुवात करताना काय लक्षात ठेवायचं आहे, तर निबंधाची सुरुवात ही अतिशय आकर्षक असली पाहिजे. कशी असली पाहिजे, अतिशय आकर्षक. मग त्यासाठी तुम्ही काय कराल, तर कवितेचं एखादं सुंदर 2 वाक्य घ्या, 2 ओळी घ्या, छानसा सुविचार घ्या, एखादी म्हण घ्या, एखादा छानसा वाक्प्रचार घ्या आणि त्याच्याबरोबर सुभाषित घ्या किंवा एखादी सुंदर अशी घटना घ्या की जे वाचताना सगळ्यांना खूप आनंद झाला पाहिजे, वाचणाऱ्याला असं वाटलं पाहिजे वा वा काय लिहितो हा मुलगा, काय लिहिते ही मुलगी, असं आपल्याला वाटलं पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही निबंधाची सुरुवात करू शकता. त्यानंतर यायचं आहे गाभा. गाभा म्हणजे मधला तुमचा विचार. तुम्ही आता इथे सगळे तुमचे विचार मांडायचे आहेत. तर विचार कसे मांडायचे आहेत, तर विषयाला अनुसरून तुमचे मुद्दे असले पाहिजे, विषयाला अनुसरून माहिती लिहायला पाहिजे, निबंधाच्या विषयाला अनुसरून चर्चा असली पाहिजे त्या निबंधामध्ये. आणि त्याच्यामध्ये निबंध लिहिताना लक्षात घ्या की कमीत कमी 3 मुद्दे असले पाहिजे. एक सुरुवात, त्याच्यानंतर मधला विचार आणि तिसरा समारोप. तर या समारोपामध्ये आपण काय लिहूया, तर या समारोपामध्ये आपण सुरुवातीपासून ते गाभ्यापर्यंत जे विचार मांडलेले आहेत त्या विचाराचा थोडक्यात सारांश या 2 ते 3 वाक्यामध्ये झाला पाहिजे. तर विद्यार्थ्यांनो, 3 मुद्दे इथे फार महत्वाचे आहेत. एक सुरुवात, एक मधला गाभा आणि तिसरा आहे निबंधाचा समारोप. हे 3 मुद्दे तुमच्या लक्षात आले की तुमच्या निबंधाचा साचा सुंदर अशी फ्रेम तयार झाली. आता या सुंदर फ्रेम मध्ये आपण हळूहळू फुलं टाकायला सुरुवात करायची आहे, सुंदर विचारांची फुलं टाकायला सुरुवात करायची आहे. तर मुलांनो, हे विचार टाकण्यापूर्वी आपण अनेक निबंध, जसं तुम्ही म्हणालात की आपण दिवाळी हा निबंध लिहिला, हो की नाही, लोकमान्य टिळक हा निबंध लिहिला, त्याच्यानंतर माझी आई हा निबंध लिहिला. आता ह्या निबंधामध्ये हे निबंध कशा प्रकारचे आहेत हे लक्षात जर आपण घेतलं तर आपल्याला त्याच्यामध्ये लिहिणं खूप सोपं जातं. म्हणून निबंधाचे प्रकार आपण पाहूया. तर निबंधाचे प्रकार आहेत 3. निबंधाचे प्रकार आहेत 3. पहिला प्रकार आहे
वर्णनात्मक निबंध. पहिला प्रकार आहे वर्णनात्मक निबंध. दुसरा प्रकार आहे आत्मवृत्तपर निबंध आणि तिसरा प्रकार आहे कल्पनात्मक निबंध. आता या सगळ्यांची माहिती आपण ओळीने पाहूया की हे निबंध म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये काय लिहायचं असतं, कोणत्या प्रकारचे निबंध त्याच्यामध्ये येतात, या सगळ्याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत. चला तर पहिल्यांदा बघूया आपण की वर्णनात्मक निबंधामध्ये काय येतं. हा, तर वर्णनात्मक निबंधामध्ये काय करायचं असतं, तर जो तुम्हाला विषय दिलेला आहे, दिलेल्या विषयाचे वर्णन करायचं आहे. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की माझी आई, हो की नाही, तर माझी आई, आता प्रत्येकाला आपली आई प्रियच असते आणि ती चांगलीच असते. प्रत्येकाची आई कशी असते, चांगलीच असते, हो की नाही. कोणी म्हणतं का माझी आई वाईट आहे, कारण आई हे नातंच असं आहे की ते सुंदरच असतं, हो की नाही मुलांना. लिहिला ना तुम्ही निबंध सगळ्यांनी माझी आई विषयावर, लिहिलाय ना बाळांनो? ओके. आता आपण या विषयामध्ये कसे निबंध लिहायचे ते पाहूया. म्हणून वर्णनात्मक निबंधामध्ये पहिल्यांदा विषयाचं वर्णन करायचं असतं. त्यानंतर वर्णन करताना भाषा अतिशय सोपी हवी. हा मॅडम, माझ्या घरी स्नेहा आली, तिचा मोबाईल नाही, माझ्या घरी येऊ दे, ऐकू दे तिला. त्यामध्ये भाषा सोपी असावी, भाषा सोपी असावी. त्याच्यानंतर निबंध लिहिताना स्वतःचे अनुभव त्याच्यामध्ये लिहायचे आहेत. स्वतःचे अनुभव लिहायचे. माझी आई म्हटल्यानंतर मी माझी आई विषयी लिहिणार, हो की नाही. माझी शाळा म्हटल्यानंतर मी माझ्या शाळेबद्दल लिहिणार. त्याच्यामध्ये तुमचे अनुभव अतिशय महत्वाचे असतात. आता याच्यामध्ये कोणती उदाहरणं आहे बघा. जसं तुम्ही म्हणालात की माझी आई, हा जो निबंध आहे हा कोणत्या प्रकारचा आहे, वर्णनात्मक निबंध. त्यानंतर आणखीन कोणते निबंध येतात बघा, माझी शाळा. निबंध तुम्ही लिहिलाय का सगळ्यांनी? लिहिलाय ना, छान छान निबंध लिहिला असेल शाळेबद्दल. हा, आता त्यानंतर बघा माझा आवडता सण. व्हेरी गुड, माझा आवडता सण. हा, त्यानंतर आहे बघा माझा आवडता छंद. हा, छान, माझा आवडता छंद. आणि त्यानंतर कोणता आहे बघा, शाळेचा पहिला दिवस. व्हेरी गुड. आपल्या 7वीच्या पाठामध्ये बघा माझा शाळेचा पहिला दिवस म्हणून निबंध आहे. तुम्ही लिहिलाय का तो निबंध? हो. लिहिला ना, छान. शाळेचा पहिला दिवस हा सर्वांनाच आवडतो, त्याच्याबद्दल खूप एक्साइटमेंट असते. मग आपण तो निबंध अशा पद्धतीने छान प्रकारे लिहू शकतो. त्यानंतर बघा कोणता आहे, मोबाईल माहितीये मोबाईलची गरज काय आहे ती, त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती पण निबंध लिहू शकतो. लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी असे अनेक नेत्यांबद्दल आपण निबंध लिहितो. त्यानंतर ग्रंथ हेच गुरु. तर हे सगळे निबंध जे आहे ते कशामध्ये येतात, वर्णनात्मक मध्ये येतात, हो की नाही. आता हे निबंध कसा लिहायचा ते आपण बघूया. बघा, आपला आवडता विषय सर्वांचा कोणता, माझी शाळा. माझी शाळा. माझी शाळा म्हटलं की तुम्हाला काय काय आठवतं रे बाळांनो, सांगा बरं. माझ्या शाळेचे मैदान. आणखी व्हेरी गुड, वर्ग आठवतात, व्हेरी गुड. अजून असे सगळे तुम्हाला आठवतात, बरोबर. या सगळ्यांचं वर्णन आपल्याला या निबंधामध्ये करायचं आहे. पण ते करताना कसं करायचं, असं त्याच्यामध्ये काहीतरी गोंधळ होता कामा नये, म्हणून तो मुद्देसूदपणे आपल्याला करता यायला हवा, हो की नाही. मग आपण मुद्द्याची कशी काय मांडणी करूया, तर बघा पहिल्यांदा आपल्याला सुरुवात करायची आहे. मग सुरुवात करताना एखादं छानसं गाणं घ्या. आता मी या ठिकाणी बघा, तुम्हाला माहितीये की नाही, नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सुंदर गाणं आहे की नाही, आठवतं का तुम्हाला, शाळेमध्ये म्हणता तुम्ही? हो मॅडम. तर मग या गाण्यातल्या पहिली ओळ आपण घेऊ शकतो की नाही, शाळेसमोर की नाही, ज्ञान मंदिर म्हणजे शाळा. मग हे वाक्य आपण घेऊ शकतो, हो की नाही. तर मग हे आपण वाक्य पहिल्यांदा घेतलं आणि त्यानंतर काय घ्यायचं आहे बघा, तर शाळा म्हटल्यानंतर आठवते पहिल्यांदा आपली बिल्डिंग, शाळेची बिल्डिंग, हो की नाही. म्हणून पहिल्यांदा शाळेचं महत्व सांगा आणि त्यानंतर शाळेची इमारत कशी आहे हे सांगा.
बघा पहिला आपण कुठले कुठले मुद्दे घेतले, सुरुवात घेतली, शाळेचं महत्व घेतलं आणि शाळेची इमारत. त्यानंतर आठवतात ते मुख्याध्यापक. तुमचे मुख्याध्यापक कोण आहेत तुम्हाला आठवले की नाही? आठवले सगळ्यांना? बघा आपल्या डोळ्यासमोर लगेच शाळा येते. शाळा, शाळेची बिल्डिंग, शाळेचे मुख्याध्यापक आणि त्याच्यानंतर सगळ्यात तुम्हाला आठवणारे म्हणजे कोण? शिक्षक. तुमच्या बाई, तुमचे सर. हा बरोबर की नाही? मग शिक्षक घ्यायचे तर आपल्याला शिक्षकांबद्दल माहिती लिहायची आहे. मित्रमैत्रिणीसाठी आपण धावत येतो की नाही? अगदी बरोबर. विद्यार्थी म्हणजे आपले मित्रमैत्रिणी हो की नाही? त्याच्यानंतर शाळेमध्ये तुम्ही केलेली आठवते सहलीबद्दल लिहायची आहे. हा आणि त्यानंतर ज्या शाळेने तुम्हाला घडवलं, त्या शाळेने तुम्हाला शिक्षण दिलं, त्या शाळेबद्दल आपल्याला कृतज्ञता वाटली पाहिजे, आपल्याला त्याच्याबद्दल आभार व्यक्त करावेसे वाटले पाहिजे आणि म्हणून हा शेवटचा मुद्दा घ्यायचा. अशा प्रकारे तुमचे सगळे मुद्दे तुमच्या डोक्यामध्ये तयार ठेवायचे. अगदी तयार नसतील तर आपण एका बाजूला वहीमध्ये उतरवून ठेवू शकतो, नोट्समध्ये उतरवून घेऊ शकतो आणि मग आपल्या निबंधाला आपण सुरुवात करायची. तर लक्षात ठेवायचं मुलांनो, जेव्हा मला निबंध लिहायचा आहे त्यावेळेला त्या निबंधाच्या विषयाशी संबंधित सर्व मुद्दे पहिल्यांदा माझ्याकडे तयार हवेत. ते मुद्दे मी कोणत्या पद्धतीने घेणार आहे, कोणत्या अनुक्रमाने घेणार आहे, पहिल्यांदा कोणता मुद्दा घेणार, दुसरा कोणता घेणार, तिसरा कोणता घेणार, चौथा कोणता घेणार, हे सगळं मला माहीत असलं पाहिजे. त्याची मांडणी माझ्याकडे तयार पाहिजे आणि हे सगळं तयार झालं की मग आपल्या निबंधाला आपण सुरुवात करायची आहे. नाहीतर आधीच तुम्ही सुरुवात केली तर मग मध्येच स्टॉप व्हायला होतं. आता काय लिहू बरं, काही सुचतच नाही पुढे. म्हणून जर तुम्हाला सुचत नाही, हा शब्द जर टाळायचा असेल तर काय करावं लागेल? तुम्हाला इथे थांबावं लागेल. आपल्याला थांबायचं नाहीये, निबंध आपला सुंदर झाला पाहिजे म्हणून आपण आधी तयार ठेवायचं. चला आता आपण आपल्या निबंधाला सुरुवात करूया. सुरुवात आपण काय घेतलं होतं आठवते का? सुरुवातीला आपण काय घेतलं होतं? गाणं मंदिर घेतलं होतं. छान. मग आपण हे सुरुवात घेऊया. त्याच्यानंतर मध्ये आपण गाभ्यामध्ये काय काय घेतले होते मुद्दे? शाळेचे महत्व, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, त्याच्यानंतर आपल्याला समारोप करायचा आहे म्हणजे शाळेबद्दल आपल्याला हो. तर मुलांनो आपण सुरुवात करायची आता. तर सुरुवातीला आपण काय म्हटलं की कोणतं वाक्य घ्यायचंय आपल्याला? नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा. बघा शिक्षक तुमचे किंवा कोणीतरी तुमचा निबंध जेव्हा वाचायला घेईल आणि हे सुंदर वाक्य वाचेल तर किती छान वाटेल की नाही? म्हणून आपण सुरुवातीचं वाक्य हे आपलं सुंदर असलं पाहिजे. त्यानंतर आपण येऊया आपल्या गाभ्याकडे. एक एक मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे बघा. मग एक एक मुद्द्याचं अतिशय मोजक्या शब्दामध्ये आणि नेमकेपणाने आपल्याला शब्द त्या ठिकाणी मांडून वाक्य तयार करायचे. आता शाळेचे महत्व या हा आपण जर मुद्दा घेतला तर शाळेचे महत्व आपण कसं सांगू बघा की खरोखरच प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये शाळेला खूपच महत्व दिले जाते हो की नाही? आणि त्याला बाहेरच्या जगाची ओळख होते, त्याला संस्कार मिळतात, शिस्त लागते आणि ज्ञान मिळते. आता हे सगळं आपल्याला शाळेमधून मिळतं म्हणून शाळेचं फार मोठं महत्व आहे हो की नाही? म्हणजे शाळेचं महत्व इथे आपण ह्या शब्दामध्ये मांडू शकता. तुम्हाला हवे असलेले तुम्ही आणखीन तुमचे शब्द पण छान छान शब्दामध्ये मांडू शकता, पण ते नेमके असले पाहिजेत. तिकड खूपच मोठं नाही घ्यायचं, अगदी नेमक्या शब्दामध्ये 2च वाक्यामध्ये हे आलं पाहिजे. त्यानंतर आहे शाळेची इमारत हो की नाही? आता शाळेची इमारत कशी आहे तर ती प्रत्येकाची असणार वेगवेगळी. मग वेगवेगळी जर ती असणार आहे तर बघा त्यानंतर शाळेची इमारतीबद्दल माझी शाळेची इमारत आहे तर माझ्या शाळेचं नाव आलं पाहिजे की नाही? म्हणून पहिल्यांदा माझ्या शाळेचं नाव हे आहे. म्हणजे आता माझ्या शाळेचं नाव सरदार नगर आहे तर मी लिहिलं माझ्या शाळेचे नाव सरदार नगर मनपा मराठी शाळा क्रमांक 1 असे आहे. बरोबर आहे? तुम्ही तुमच्या शाळेचं नाव लिहू शकता. माझ्या शाळेची इमारत 4 मजली आहे, मैदान आहे,
बगीचा आहे, प्रयोगशाळा आहे, या सगळ्यामध्ये तुमच्या शाळेमध्ये ज्या ज्या सुविधा आहेत त्या तुम्ही मोजक्या शब्दात लिहायच्या आहेत. त्यानंतर आहे आपले मुख्याध्यापक, शाळेचे प्रमुख. हो, मग आता मुख्याध्यापकांबद्दल लिहायचं आहे. मग इथे लिहिताना मुख्याध्यापकांचा एखादा तुम्हाला आवडलेला छान गुण कोणता आहे तो लिहायचा आहे. आता बघा इथे माझे मुख्याध्यापक आहेत, हे कसे आहेत? माझे मुख्याध्यापक कोण आहे त्यांचं नाव लिहा. ते कसे आहेत बघा, ते फारच कडक शिस्तीचे आहेत. माझे मुख्याध्यापक फारच कडक शिस्तीचे आहेत, पण ते प्रेमळ सुद्धा आहे. बघा, कडक शिस्त आपल्याला आवडत नाही, पण प्रेमळपणा आवडतो. म्हणजे शिस्त तर हवी, मग कडक तर हवंच. मग हे दोन्ही वाक्य लिहिताना कशी लिहायची आहेत? तर फार कडक शिस्तीचे आहेत, पण प्रेमळे आहेत. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांकडे त्यांचं एक लक्ष असतं. अगदी 2 ओळीमध्ये त्यांच्या गुणांचं वर्णन आपल्याला इथे करायचं आहे. त्यानंतर पुढे आहे शिक्षक. शिक्षक बघा, आयुष्य घडवतात, हे अगदी खरं आहे, आणि अभ्यास शिकवतात, हेही अगदी खरं आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सुद्धा आम्हाला भाग घ्यायला लावतात. आता हा त्यांचा महत्वाचा गुण आहे. शिक्षक सगळेच शिकवतात की नाही, पण त्याचबरोबर ते स्पर्धेमध्ये भाग घ्यायला तुम्हाला प्रोत्साहन देतात, हे फार महत्वाचं आहे. त्यानंतर तुमच्या मित्रमैत्रिणी बघा, जीवाभावाच्या मैत्रिणी आपल्याला इथे शाळेतच भेटतात, ही मोठी गोष्ट लक्षात राहते. आणि शाळेच्या सहलीमध्ये त्यांच्याबरोबर केलेली मजा, गप्पा, हे सुद्धा काय होतं, माझ्या इथे फारच लक्षात राहतं. त्याच्यानंतर बघा, आपण कुठे वळायचं आहे? समारोपाकडे वळायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला समारोपाकडे वळायचं आहे. बघा, समारोप मी कसा करणार? तर मला माझ्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. मला घडवणारी ही शाळा माझी आवडती शाळा, तिचा मी सदैव ऋणी राहील. म्हणजे ज्या शाळेने तुम्हाला घडवलं, इतके चांगले संस्कार दिले, तर त्याचे आभार, त्याच्याबद्दल कृतज्ञता या 2 शब्दामध्ये, शेवटच्या 2 वाक्यामध्ये आपल्याला मांडायची आहे. बघा कसं केलं आपण. सुरुवात केली, मधले आपण विचार मांडले, आपण याच्यामध्ये सगळे मुद्दे आले आपले, आणि या सगळ्या मुद्द्यांचं सार कुठे आलं? समारोप मध्ये शेवटच्या 2 वाक्यामध्ये आले. अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला दिलेल्या विषयाचा वर्णनात्मक निबंध लिहू शकता. आवडला का तुम्हाला बाळांनो? चला, आता आपण पुढच्या प्रकाराकडे वळूया. त्यानंतर आहे आत्मवृत्तपर निबंध. आत्म म्हणजे स्वतः आणि वृत्त म्हणजे हकीकत. तर आता मग याच्यामध्ये काय असणार? तर स्वतःची हकीकत. काय असणार आहे? स्वतःची हकीकत. आता याच्यामध्ये आत्मवृत्तपर निबंध लिहिताना कसं लिहायचं? आता मला समजा घड्याळाचं हकीकत लिहायची आहे, माझ्या शाळेची हकीकत लिहायची आहे. तर मी स्वतः समजा शाळा आहे, तसं समजून मला लिहायचं आहे. आता बघा, मला एखाद्या शेतकऱ्याचं मनोगत लिहायचं आहे. मी स्वतः शेतकरी नाहीये, पण शेतकऱ्यांच्या समस्या मला माहिती आहेत. मी शेतकरी पाहिलेला आहे, बरोबर आहे, त्याचे कष्ट मी पाहिलेले आहेत. मग त्या शेतकऱ्याच्या ठिकाणी मी स्वतःला ठेवेन आणि त्याला काय वाटतं हे मी त्या शब्दात मांडेन. त्याला म्हणायचं आत्मवृत्तपर निबंध. त्याच्यानंतर बघा, कधी कधी आपण प्रत्येक वेळेला असं करतो असं नाही, तर कधी कधी ती व्यक्ती आपल्याशी बोलते. एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलात, बघा, गेटवे ऑफ इंडियाला तुम्ही गेला आणि गेटवे इंडियाची छान अशी इमारत आहे, आणि तुम्हाला असं आश्चर्य वाटतं की बापरे, किती छान इमारत आहे ना, या इमारतीने किती छान छान जहाजं पाहिली असतील, वेगवेगळे लोक पाहिले असतील, इतकी जुनी इमारत आहे. पण मग काय करेल, अशा वेळेला तुम्हाला जर लिहायचं आहे, तर तुम्ही काय म्हणाल की ती जी इमारत आहे ती माझ्याशी बोलू लागली. म्हणजे दिलेल्या विषयातील घटक आपल्याशी बोलत आहे असं समजायचं आणि निबंधाला सुरुवात करायची. त्यानंतर आणखीन कसं लिहू शकतो आपण? आता इथे मात्र घटना आणि ते संवाद याला फार महत्व असतं, कारण त्या संवादातूनच तुम्हाला काय करायलाच आहे? त्या विषयाचं महत्व अधोरेखित करायचं आहे. त्यानंतर विषयाला अनुसरून भाषा शैली पाहिजे. बघा, तुम्ही शेतकऱ्याचं मनोगत लिहिताय आणि त्याच्यामध्ये जर इंग्लिश शब्द वापरले, इंग्लिश वाक्य वापरले, तर ते कसं वाटेल? योग्य वाटेल का? नाही की नाही? मग अशा वेळेला तुमची जी भाषा आहे, भाषा शैली आहे, ती त्या विषयाला अनुसरून असली पाहिजे. आता तुम्हाला ती व्यक्ती, घटना किंवा ती वास्तू, ती व्यक्ती तुम्हाला त्याच्याबद्दल सांगते, म्हणजे त्याची पूर्ण आयुष्यातली हकीकत तुमच्या पुढे ती सादर करते. मग ती सुरुवात कुठून करणार? अर्थातच भूतकाळापासून करणार, बरोबर की नाही? म्हणजे भूतकाळापासून त्याच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत काय काय घडलं, कसे कसे बदल घडत गेले,
या सगळ्याचं वर्णन आपल्याला या निबंधामध्ये करायचं आहे. तर अशा प्रकारे लिहिताना हे मुद्दे लक्षात ठेवा की आपल्याला या पद्धतीने आत्मवृत्तपर निबंध लिहायचा आहे. त्याच्यानंतर आता हे कुठल्या कुठल्या प्रकारचे निबंध असतात बघा. फुलाचं आत्मवृत्त, त्याच्यानंतर किल्ल्याचं आत्मवृत्त असतं, त्याच्यामध्ये वर्गातील फळा बोलू लागला तर हे इथे येऊ शकतं, त्याच्यानंतर वर्गातील बाग बोलू लागला तर हे इथे येऊ शकतं. आणखीन काय येईल बघा, मुंबईच्या लोकल ट्रेन, अरे बापरे किती धावतात ना, गच्च भरलेले असतात. त्या ट्रेनला काय वाटत असेल त्या तुमच्या त्या सगळ्या गर्दीकडे बघून, हे सुद्धा तुम्ही लिहू शकता. आणि त्यानंतर आता आपण एक निबंधाची सुरुवात करूया, ते म्हणजे किल्ल्याचे आत्मवृत्त. हो की नाही? तुम्ही किल्ला पाहिलात का बाळांनो? हा हा, अगदी जरी तुम्ही किल्ला पाहिला, हा व्हेरी गुड, छान छान. ज्यांनी पाहिलाय त्यांना बघा अनुभव असेलच किल्ल्याचा, आणि ज्यांनी नसेल पाहिला तरी सुद्धा शिवाजी महाराजांचा इतिहास आपण जेव्हा अभ्यासलेला आहे त्यावेळेला किल्ला कसा असतो याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आजही उभं राहतं. म्हणजे किल्ल्याचं आत्मवृत्त आपण लिहू शकतो. मग त्यावेळेला कोणते मुद्दे आपण घेऊ बघा. तर किल्ला तुम्हाला काय सांगेल की शिवाजी महाराजांनी बांधलेले हे सगळे किल्ले आहेत, हा मुद्दा इथे आला पाहिजे. त्यानंतर किल्ल्याचं महत्व काय आहे, त्या काळामध्ये किल्ले का बांधले, कशासाठी बांधले, या सगळ्याचं महत्व त्यावेळेच्या परिस्थितीनुसार आपल्याला इथे लिहिता येईल. त्यानंतर किल्ल्याने पाहिलेले पराक्रम बघा, किती किल्ला भाग्यशाली असेल की नाही. शिवाजी महाराजांचे, मावळ्यांचे अनेक पराक्रम त्या किल्ल्याने पाहिलेले आहेत. मग तो तुम्हाला बरोबर की नाही, एखादी छान गोष्ट झाली, एखादा काहीतरी आपण पराक्रम पाहिलेला असला की आपल्याला कधी सांगतो असं होतं. मग त्यावेळेला हा किल्ला सुद्धा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणारच, म्हणजे हा मुद्दा आलाच पाहिजे. त्यानंतर मग आता एवढे पराक्रम पाहिले, पण मग आजची काय स्थिती आहे हे आपल्याला कळायला हवं की नाही. म्हणजे तो आजची स्थिती त्याची काय आहे हे वर्णन करेल. त्यानंतर बघा काय येईल बघा, त्याला खूप वाईट वाटतं की किल्ले म्हणजे इतिहासाचं वैभव आहे, पण त्याच्याकडे आज दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणजे हा मुद्दा आपल्याकडे आला पाहिजे. आणि मग सगळ्यात शेवटी की या सगळ्या परिस्थितीमध्ये किल्ल्याला काय वाटतं, किल्ल्याची आता पुढची इच्छा काय आहे, तुम्ही काय करावं, तुमच्याकडनं कोणत्या अपेक्षा आहेत. तर या ठिकाणी हे तुम्हाला किल्ल्याचं वर्णन अशा पद्धतीचे हे मुद्दे तुम्हाला तयार करून करता येणार. तर मुलांनो, जेव्हा तुम्ही एखाद्या विषयावरती निबंध लिहिता त्यावेळेला त्याच्याशी संबंधित कोणते मुद्दे असतील हे सगळे आपल्या विचाराने आपल्याला आधी मांडणी करून घ्यायची आहे. तर पहिल्यांदा मी कुठला घेतला बघा, की शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले, त्याचं महत्व, किल्ल्याने पाहिलेले पराक्रम, त्याची आजची असलेली अवस्था, आणि इतिहासाच्या इतक्या वैभवशाली भागाकडे झालेलं दुर्लक्ष, आणि शेवटी किल्ल्याची इच्छा. तर या सगळ्याचं मला काय करायचं आहे, वर्णन करायचं आहे. चला तर आपण सुरुवात करूया. बघा, आता किल्ल्याची सुरुवात मला करायची, किल्ल्याचे आत्मवृत्त. मग किल्ल्याकडे आत्मवृत्त मला तो किल्ला सांगायला येणार आहे का घरी रे, नाही की नाही. मग मी त्या किल्ल्याजवळ गेलं पाहिजे, हो की नाही. मग त्यासाठी आपल्याला एखादा घटना, एखादा प्रसंग तयार करावा लागणार आहे निबंधाच्या सुरुवातीलाच. तर मग तुम्ही किल्ल्यापर्यंत कधी जाल, तर बघा शाळेची सहल जाते, किंवा तुम्ही आई वडिलांबरोबर आणखीन कोणाबरोबर किल्ल्यावरती फिरायला जाता. अशा वेळेचा एखादा प्रसंग की जेणेकरून तो किल्ला तुमच्याशी बोलायला लागलेला आहे, तो किल्ला तुम्हाला त्याची कहाणी सांगतोय, असं सांगणारा एखादा प्रसंग तुम्ही सुरुवातीच्या भागामध्ये घेऊ शकता. त्यानंतर बघा, आपण कोणते कोणते मुद्दे घेतले होते. शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले, किल्ल्याचे महत्व, किल्ल्याने पाहिलेले पराक्रम, आजची अवस्था आणि झालेलं दुर्लक्ष, हे सगळे मुद्दे आपल्या मधल्या गाभ्यामध्ये येणार आहे, हो की नाही. आणि त्यानंतर येणार आहे निबंधाचा समारोप. चला तर मग आता आपण बघूया निबंध लिहायचा कसा तो. पहिल्यांदाच आपल्याला काय लिहायचं आहे, शाळेची सहल. शाळेच्या सहलीवरती आधारित एखादा प्रसंग तयार करायचा आहे. बघा आता, बघा, आमच्या शाळेची सहल, आम्ही किल्ल्यावर आलो होतो. सर्व किल्ला पाहून झाला, सरांनी सर्वांना खाऊ दिला, सर्वांनी खाऊ खाल्ला, कागद टाकले आणि पळाले. मी मात्र मागे राहिले. इतक्यात काय जरा कानावर आवाज पडला, अरे बाळांनो,
माझ्या अंगावर अशी घाण टाकू नका. कोण? मी मागे वळून पाहिले तर मागून आवाज आला, अरे मी किल्ला बोलतोय, आज मी तुझ्याशी बोलणार आहे, ऐकशील ना? आणि मग तो किल्ला बोलायला सुरुवात करतो. बघ आता इथं किल्ला बोलतोय, पण तो कधी बोलणार आहे तर त्यासाठीचा प्रसंग मला लिहिणं आवश्यक आहे, म्हणून मी इथे एक प्रसंग घेतलेला आहे. चला आता आपण गाभ्याकडे वळूया. पहिला आपला मुद्दा आहे शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले. तो कसा घेऊया बघा आपण. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले बांधले, त्यापैकी मी एक. शत्रूपासून रक्षण व्हावे, आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवता यावे, यासाठी उंच डोंगरावर दगडांनी मजबूत बांधलेले होते. आणि जेव्हा शत्रूच वर्षानुवर्ष मावळे किल्ला लढवत असत. बघा इथे किल्ल्याचं महत्व त्यांनी एकाच आपण वाक्यामध्ये 2 ते 3 वाक्यामध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर बघा किल्ल्याने पाहिलेले पराक्रम. याच ठिकाणी शिवाजी महाराज आणि त्यांचे शूर मावळे यांनी अनेक लढाया केल्या, पराक्रमाच्या पताका लावल्या, स्वराज्यासाठी रक्त सांडले. बघा नेमक्या वाक्यामध्ये नेमक्या शब्दामध्ये आपल्याला खूप मोठा निबंध नाही करायचा आहे, कारण खूप मोठा निबंध लिहिला की मग कंटाळा येतो आपल्याला लिहायला पण आणि वाचायला पण. म्हणून नेमके शब्द वापरा की याच माझ्या किल्ल्यावरती शिवाजी महाराज आणि त्यांचे शूर मावळे यांनी अनेक लढाया केल्या, पराक्रमाच्या पताका लावल्या आणि स्वराज्यासाठी रक्त सांडले. त्याच्यानंतर बघा आजची अवस्था काय आहे तर खरं तर किल्ले हे महाराष्ट्राच्या इतिहासाचे वैभव आहे, पण आज त्याची काय अवस्था झाली आहे तर सर्वत्र पडझड झालेली आहे, घाण पसरलेली आहे. बघा तुम्ही जाता की नाही किल्ल्यावरती. मग अशी पहिल्या प्रसंगामध्ये आपण म्हटलं की मुलांनी खाऊ खाल्ला, तिथेच टाकला आणि पळाला. असेच सगळे पर्यटक असतात मोस्टली. आता हळूहळू सगळे जरा जागृत झालेत, पण काही मुलं त्याच्यावरती लिहितात, काही दगडाने ठोकतात, काही तिथे घाण करतात. तर याच्यामुळे सगळीकडे घाण पसरलेली आहे. तर हे जे वाक्य आहे, हा जो मुद्दा आहे, हा नेमक्या शब्दात इथे लिहिलेला आहे. त्यानंतर बघा आता मला समारोप करायचा आहे, म्हणून किल्ला काय म्हणतो, किल्ल्याची इच्छा काय आहे की पुढच्या पिढीने हे वैभव जपलं पाहिजे, हो की नाही? म्हणून बघा आता मी सगळे मुद्दे कसे मी एका ह्याच्यामध्ये घेतले बघा. शाळेची सहल घेतली, शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले घेतले, त्याचं महत्व घेतलं, किल्ल्याने पाहिलेले पराक्रम घेतले, त्याची अवस्था पाहिली आणि त्याच्याकडे झालेलं दुर्लक्ष सुद्धा पाहिलं, आणि त्याचबरोबर शेवटची किल्ल्याची इच्छा मी इथे समारोपामध्ये घेतलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया बघा दुसरा प्रकार आहे कल्पनात्मक निबंध. आता या कल्पनात्मक निबंध मध्ये काय असतं पहा. कल्पना, आता हे काही खरं नाही, इथे संपूर्ण काय आहे कल्पना आहे, पूर्ण कल्पना. पण कल्पना करताना मात्र लक्षात ठेवायचं आहे कल्पना ही योग्यच असली पाहिजे. बघा दिलेल्या विषयावर कल्पनेच्या साहाय्याने लेखन करायचं आहे. आपण इथे पूर्ण हे खरं नाहीये, आपल्याला लक्षात ठेवायचं की हे खरं नाहीये, हे आपल्याला पूर्ण कल्पना करून घ्यायचं आहे. त्यानंतर कल्पना म्हणजे अतिशयोक्ती नाही, काहीही लिहायचं नाही, योग्य असेल तेच लिहा. त्यानंतर कल्पनेच्या आधारे जो तुम्हाला विषय दिलेला आहे त्या विषयाचं महत्व तुम्ही सांगायचं आहे. अधोरेखित करायचं म्हणजे काय करायचं आहे, महत्व तुम्ही या ठिकाणी सांगायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर दिलेल्या विषयाचे फायदे तोटे लिहावे. दिलेल्या विषयाचं काय करायचं आहे, फायदे तोटे लिहायचे आहे. आता कसे लिहायचे बघा, असे जे हे निबंध आहेत कल्पनात्मक निबंध, त्या निबंधाचा उदाहरणं कोणकोणती आहेत बघा. सूर्य उगवलाच नाही तर, हो की नाही. आता सूर्य तर रोजच उगवतो, सूर्य उगवणार नाही असं होणारच नाही, पण समजा सूर्य उगवला नाही तर काय होऊ शकतं, तर याचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत, तर ते या ठिकाणी विचारात घ्यायचे. त्यानंतर आहे घड्याळ बंद पडले तर. आता घड्याळ म्हणजे घड्याळ आहे, सगळी जगातली घड्याळ जर बंद झाली तर काय होईल, ही कल्पना आहे, हो की नाही. ही सत्य थोडीच आहे, पण ही कल्पना आपण करू शकतो. त्यानंतर बघा शाळा नसत्या तर, बघा मी पक्षी झालो तर, झाडे नसती तर, पाऊस पडला नाही तर. आता आपण एक निबंध घेऊया. हॅलो, करू का सुरुवात? थांबा हा चला, झालं तयार? हा चला स्टार्ट. यापैकी सूर्य उगवलाच नाही
तर काय होईल, या विषयाशी हा विषयावरती निबंध कसा लिहावा हे आपण पुन्हा एकदा पाहूया. चला, तर सुरुवातीला आपण काय घेतलं होतं, सकाळची झोप. आपल्याला सूर्य उगवलाच नाही, सूर्य उगवू नये असं कधी वाटतं, तर सकाळच्या झोपेच्या वेळी वाटतं. म्हणजे सुरुवात आपण घेतली. त्यानंतर गाभा, गाभ्यामध्ये कोणकोणते मुद्दे घेतले, शाळेला सुट्टी, आई बाबा घरी असतील, सूर्याचा प्रकाश, पाऊस, झाडे, शेती, हे मुद्दे सर्व आपण गाभ्यामध्ये घेतले होते. आणि त्यानंतर आपण घेतला तो समारोप. बघा, ही जी कल्पना आहे भयानक कल्पना आहे, हे आपल्याला नंतर कळणार आहे. आणि म्हणून समारोपामध्ये आपण लिहिणार आहे की ही कल्पनाच न केलेली बरी. चला, तर निबंधाला सुरुवात करूया. बघा, सकाळची झोप. मला कधी वाटेल की सूर्य उगवू नये, तर सकाळचे 6 वाजले होते. गाढ झोपेत असतानाच आईचा आवाज आला, उठ लवकर, शाळेत जायला उशीर होईल. असा वैताग आला की हा कशाला सकाळ होते, सूर्य उगवलाच नाही तर. बघा, मी इथे काय केलं, एक प्रसंग तयार केला की मला सूर्य उगवणार नाही, सूर्य उगवू नये असं मला कधी वाटेल, तर सकाळी मी खूप गाढ झोपेत असेल आणि मला आई उठवेल, तेव्हा मला असं वाटेल की सूर्य उगवतो म्हणून मला आई उठवते. मग सूर्य उगवलाच नाही तर. इथे छान मी असा प्रसंग तयार केलेला आहे. तर तुमच्या नुसार, तुमच्या जसं आवडेल तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीचा प्रसंग तयार करू शकता. बघा, त्यानंतर आहे गाभा. याच्यामध्ये आता पहिला जो मुद्दा आपला आहे, शाळेला सुट्टी, या मुद्द्याचं आपल्याला या ठिकाणी वर्णन करायचं आहे. बघा, अरे वा, किती मज्जा, सकाळ झालीच नाही तर शाळा कशी भरणार, आणि मग शाळेला सुट्टी, मग मस्त झोपायचं, मस्त छानपैकी आराम करायचा. हा जो मुद्दा आहे हा मी या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर बघा, आई बाबा घरी असतील. दुसऱ्या मुद्द्याकडे आपण वळूया. बघा, खरंच जर असं झालं तर शाळेला सुट्टी मिळेल, पण मग पुढे काय होणार आहे, तर ते मी पुढच्या मुद्द्यात घेतलेलं आहे. पण खरंच असे झाले तर झोप झाल्यावर पुढे काय, सूर्य उगवला नाही तर प्रकाश कुठून मिळणार, प्रकाश नाही तर उष्णता कुठून मिळणार, सगळीकडे थंडी, बर्फाचे डोंगर, घराबाहेर नाही, मग खेळणार कसे. म्हणजे इथे मी विषयाचे तोटे लिहायला सुरुवात केली. त्यानंतर बघा, पुढचं आहे पाऊस. आता पाऊस आपण कसा लिहिणार, तर हो, शाळेत जलचक्र शिकवले होते. उष्णता नाही म्हणजे वाफ नाही, आणि वाफ नाही झाली तर पाऊस कसा पडणार, आणि जर पाऊस नाही पडला तर शेती कशी पिकणार, मग झाडं कशी वाढणार. तर म्हणजे या ठिकाणी मी हा मुद्दा घेतला, झाडे आणि शेती. इथे माझा गाभा पूर्ण झाला. त्यानंतर आता मला वळायचं आहे समारोपाकडे. समारोपामध्ये मी काय म्हटलं होतं की भयानक कल्पना आहे ही, मग ती कल्पना नकोच. अरे बापरे, किती भयानक, नको रे बाबा, कल्पनाच नको. हे शेवटचा मी समारोप घेतला. अशा पद्धतीने तुम्ही सूर्य उगवलाच नाही तर हा निबंध छानपैकी मुद्देसूद पद्धतीने लिहू शकता. तर मुलांनो, तुम्हाला कळाला का निबंध, मुलांनो निबंध हो मॅडम. निबंध कसा लिहावा हे या ठिकाणी तुम्हाला कळून येईल. आणि यापुढे निबंध मुद्देसूद कसा लिहायचा, कोणते निबंध मुद्दे घ्यायचे हे या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे. तर आज आपण निबंधाचे 3 प्रकार पाहिले. पहिला वर्णनात्मक निबंध, दुसरा पाहिला आत्मवृत्तपर निबंध, तिसरा पाहिला कल्पनात्मक निबंध. तर या 3 मुद्द्यांची वेगवेगळी उदाहरणं आपण पाहिली. आता आपण सहजपणे कोणताही विषय आपल्याला दिला तर आपण निबंध लिहू शकतो. लिहाल ना तुम्ही, लिहाल? छान छान. तर आज सर्वांनी छानपैकी निबंध लिहायचा आहे आणि त्यासाठी विषय देत आहे. बघा, मी तुम्हाला स्वाध्याय दिलाय, पुढील पैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा. पहिलं माझी आई, दुसरं शेतकऱ्याचे मनोगत, आणि तिसरं झाडे नसती तर. यापैकी तुम्हाला जो आवडेल त्याच्यापैकी एका विषयावरती तुम्ही निबंध लिहू शकता. चला, लिहाल ना सगळेजण? हो छान छान. तर हो टीचर. छान मुलांनो, आज आपण इथेच थांबणार आहोत. तर सर्वांना धन्यवाद. थँक्यू. थँक्यू टीचर. थँक्यू थँक्यू टीचर. थँक्यू.